मावशी कुठं आलो? तिकडे होत नाही का योजना? तिकडे मिळत नाही का सामान? कोणामार्फत आलो? कोण पाठवलं इकडं? हा, हे कोण आहेत? कोण आहेत हे? नोंदणी कुणाकडे गेली? त्यांच्याकडेच केली. हा, किती रुपये दिले? नोंदणीला किती रुपये दिले? 2,500. हां, आता सामानला किती द्यायचे? त्याने सामानाला महागडून 500 घेतले. हां, आता पूर्ण सामान आलंय का? नाही म्हणलं भांड्याचा खोका आणि पेटी आली. हां, मग ह्याचे किती द्यायचे? त्याचे 500 रुपये पहिले घेतले त्यांनी, पण आता भांडी जर तुम्हाला ते पेटी घ्यायची असली तर 800 रुपये भरा म्हणून. आणि 2,500 कशाला दिले? भांड्याला 100 2,500 रुपये कशाला दिले? त्याने ती कागदपत्र करायला 2,500 घेतले. हां, मग आता इथं सामान मिळालं का तुम्हाला? नाही ना, हां, आता काय म्हणलीत आल्यानंतर? आम्हाला म्हणले जावा तिथे 21 तारखेला आणि तुम्ही भांडे घेऊन या म्हणले. ते आले नाहीत का? नाहीत आले. ते कर्मचारी आहेत का ते? काय माहित नाही तेवढं. तुम्ही कुठून आलेत? आम्ही जळकोट. हां, कोणी पाठवलं इकडं? डोलारे मॅडम. डोलारे कोण आहेत? काय नाव? सुमन डोलारे. कुठले आहे ते? तांबळवाडीचे. हो, किती रुपये दिलेत नोंदणीला? नोंदणी करा 2,500 रुपये घेतले आणि परवा ते पेटीचं फॉर्म भरायला 8,500 रुपये घेतले. 8,500 पेटीला? 850. 850 पेटीला आणि नोंदणीला 2,500. हां, त्याची काय शासनाची पावती वगैरे काय दिली का तुम्हाला? नाही, कार्ड थोडं दिलेत ते आम्ही आणला स्वतः. हां, नाही द्यायला आणि बाकीचे नाही. पैसे घेतले पण कार्ड नाही दिले. हां, मग आता ते आलेत का सामान द्यायला तुम्हाला सोबत? नाही आलं नाही ते. हां, साहेबाला सांगितलं म्हणजे कोणत्या साहेबाला सांगितलं? का माहित आता तुम्ही जावा तिथं साहेब राहते ते साहेबांना विचारा. विचारलं? विचारायचं कोणत्या साहेबाला विचारलं मग आता? कोणालाच नाही. नोंदणी कधी केली? म्हणजे आता वर्ष होऊन गेलं आमचं आता. मग सामान काय मिळालं का नाही तुम्हाला आता? काहीच नाही. हां, इथं तर वरिष्ठर झालं भांड्याच्या अंगठा होऊन तिला तर भांडे भेटलेच नाहीत. परत फोन सुद्धा काला नाही की हे भांडे घेऊन जा. हां, मग तुम्ही आम्ही फोन करतो की मतदान हाय, हे हाय, ते हाय म्हणून हे सांगितले आम्हाला, कारण फोन लावला का नाही. मग आम्ही जरा गप्प बसलो, दुसरं काय नाही आमचं. मग तक्रार केली ना तुम्ही अधिकाऱ्याकडे नाही धाराशिवला? नाही. किती जण आलो तू घेऊन? 6 जणी आले. हां, 6 जणी आले. मला काय म्हणायचंय? आज MIDC कामगार विभागाच्या गोडामध्ये काय गोंधळ उडाला आहे? मला काही कामगारांचे फोन आले की जे इथं बांधकाम कामगार ऑफिसचं जे गोडाऊन आहे, भांड्याचं जे किट आणि सेफ्टी किट म्हणून 2 प्रकारचे किट आहेत. त्या किटमध्ये उमरग्याहून लोक आलेत. उमरगा, लोहारा, तुळजापूर, भूम, परंडा, वाशी ह्या 8 तालुक्यातून लोक आलेले आहेत. जे कोण ठेकेदार आहे त्या ठेकेदाराचं काम आहे की इथं स्टॉक असल्यावरच त्यांना बोलवायचं. स्टॉक नसताना आजची अपॉइंटमेंट दिली गेलेली आहे आणि इथं आल्यानंतर अक्षरशः लोक पिकअप छोटा ते असे काय बरेच मोठ्या गाड्या घेऊन आलेल्या आहेत, पण त्या लोकांना इथून परत पाठवलं की स्टॉक शिल्लक नाही म्हणून. आणि दुसरा विषय असं माझ्या निदर्शनात आलं की जे लोक इथं किट घेण्यासाठी आलेले आहेत, आपले भांड्याचं जे साहित्य घेण्यासाठी आलेत, त्यांच्याकडून अक्षरशः 200, 500 रुपये लोकांकडून घेतले जात आहे या पोरांकडून भांड्याचं ते किट देण्यासाठी. आणि दुसरा विषय आमचं मनसेचं एक म्हणणं आहे की तुम्ही प्रत्येक ज्या ठेकेदाराला हे कंत्राट दिलेलं आहे त्या कंत्राटदाराकडून तुम्ही प्रत्येक तालुक्याला, तुळजापूर असेल, उमरगा, लोहारा, भूम, परंडा, वाशी, त्या प्रत्येक तालुक्याला ऑफिस करावं आणि त्या प्रत्येक तालुक्याच्या ऑफिसला CCTV कॅमेरे बसवण्यात यावे. आणि जे लोकांचे जे इथं उन्हात बसतात, जेवढ्या लोकं लांबून यायला उन्हात बसतात, त्यांना पाण्याची व्यवस्था नाही, कुठलं मंडपची व्यवस्था नाही, उन्हात लोकांची ते हेंडसळ होण्यात आहे. तात्काळ हे
त्या कंत्राटदारांनी आणि अधिकाऱ्यांनी इकडे लक्ष देऊन ते लवकरात लवकर हे सुरळीत करण्यात यावं, अन्यथा मनसे स्टाईलीत आंदोलन करण्यात येईल. अक्षरशः एजंटचा हे सुळसुळाट चाललेला आहे. प्रत्येक बांधकाम कामगाराकडून नोंदणी करताना 1,500, परत आपले किट घेताना 1,500 आणि शिष्यवृत्ती जर मिळाली एका मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्याला 1,00,000 रुपये शिष्यवृत्ती आहे, तर निम्मे अक्षरशः अर्धे पैसे एजंट घेत आहेत. बांधकाम कामगार ऑफिसचे जे अधिकारी आहेत त्या साहेबांना पण माझी विनंती आहे, एजंटगिरी तुम्ही बंद करून सर्वसामान्य लोकांना डायरेक्ट तिथं घेऊन नोंदण्या कराव्यात.